नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई फाइल्स ओपन। नवी मुंबई में टक्के और मलाईदार प्रस्तावों के वर्क ऑर्डर का खेल शुरू। थाने के नेता के रिश्तेदार को अरेंजा कॉर्नर कोपरी ब्रिज काम देने का चल रहा है षड्यंत्र। नेता के दबाव में रिश्तेदार ठेकेदार एनसीसी को वर्क ऑर्डर देने में जल्दबाजी। अरेंजा कॉर्नर कोपरी ब्रिज काम में 391 वृक्षों की होगी कटाई। आखिर प्रशासक आयुक्त अभिजीत बांगर पर किसका है दबाव? नवी मुंबई महानगर पालिका द्वारा वाशी अरेंजा कॉर्नर से लेकर कोपरी गांव तक उड़ान पुल बनाने के 350 करोड़ रुपए के प्रस्ताव को लेकर आज नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन वर्सेस राजनीतिक विवाद छिड़ चुका है और आज सभी के निशाने पर हैं नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर। इसी मुद्दे पर लेकर आज भारतीय जनता पार्टी ने भी इस काम को अपना विरोध जताना शुरू कर दिया है। आज हरोली के विधायक गणेश नायक के मार्गदर्शन में पूर्व महापौर जयवंत सुतार के नेतृत्व में भाजपा के शिष्टमंडल ने आज नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर को ज्ञापन सौंपकर इस ब्रिज के काम का वर्क ऑर्डर तुरंत रद्द करने की मांग की है। उन्होंने अरेंजा कॉर्नर से कोपरी गांव तक निर्मित होने वाले उड़ान पुल को करदाताओं के पैसों की बर्बादी करार देते हुए ब्रिज को अनावश्यक करार दिया है। इस शिष्टमंडल ने सरेआम थाने के नेता को रडार पर लेते हुए आरोप लगाया है कि नवी मुंबई महानगर पालिका चुनाव की घोषणा के बाद थाने के एक नेता के दबाव में सिर्फ चुनाव फंड इकट्ठा करने के इरादे से इस काम के टेंडर का वर्क ऑर्डर निकालने में आयुक्त द्वारा जल्दबाजी की जा रही है। इसी मुद्दे को उठाते हुए उन्होंने तुरंत इस ब्रिज के काम का वर्क ऑर्डर रद्द करने की मांग करते हुए इशारा दिया है कि अगर ये मांगे महानगर पालिका ने मान्य नहीं की तो भाजपा इस मुद्दे पर अपना कड़ा रुख अख्तियार कर नवी मुंबई महानगर पालिका की इसी भूमिका के खिलाफ रास्ते पर उतरेगी। इस दौरान इस शिष्टमंडल में पूर्व महापौर सागर नायक, सुधाकर सुनावने, पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत, पूर्व सभागृह नेता रविंद्र इथापे आदि तमाम भाजपा के पूर्व नगर सेवक मौजूद रहे। आखिर क्या लगाया आरोप? चुनाव फंड के लिए अनावश्यक काम के वर्क ऑर्डर निकालने में जल्दबाजी, टेक्निकल ग्राउंड में सभी अहवाल फेल, कॉन्ट्रैक्टर पर मेहरबान महानगर पालिका, 20% अभाव रेट में एस्केलेशन के साथ कॉन्ट्रैक्टर की निविदा मंजूर, कॉन्ट्रैक्टर को खुद का आरएमसी प्लांट तैयार करने की शर्त के बावजूद महानगर पालिका ने आरएमसी प्लांट के लिए खुद की जमीन क्यों और किसके इशारे पर दी? इस दौरान पूर्व महापौर जयवंत सुतार ने थाने के नेता पर उंगलियां उठाते हुए खुलेआम आरोप लगाया कि थाने के नेता के दबाव में सभी नियमों को ताक पर रखते हुए जनता के 350 करोड़ रुपए की लूट कर मलाई खाने का ये सारा षड्यंत्र रचा जा रहा है। प्रामुख्याने त्या ठिकाणी त्या उड्डाण पुलाची प्राधान्याने त्या ठिकाणी आवश्यकता नाही। अनेक टेक्निकल दृष्ट्या, तांत्रिक दृष्ट्या त्या ठिकाणी ते उड्डाण पूल बसत नाही। अशामध्ये सुद्धा 20% अभाव या नवी मुंबई शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 20% अभाव निविदा कुठेही गेलेली नाही। एक्सलेशन देण्याची जी प्रथा या महापालिकेमध्ये नसताना आज एखाद्या नेत्याच्या हट्टापायी, एखाद्या नेत्याच्या म्हणजे सत्ताधारी जे नेते आहेत ज्यांच्या माध्यमातून प्रशासक म्हणून आयुक्त काम करताय नगरविकास विभागामार्फत, त्या ठिकाणी जो दबाव टाकून नवी मुंबई जनतेच्या 350 कोटी रुपयाचा लूट आणि त्याच्यातून निघणारा मलिदा हा त्या ठिकाणी कुठंतरी भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये वापरायची ही भूमिका सत्ताधारी पक्षांची आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा उड्डाण पुलाची जी गरज निकड एवढी नाही।
जयवंत सुतार ने आयुक्त को अल्टीमेटम देते हुए कहा कि इस काम की निविदा तुरंत रद्द करें, अन्यथा भाजपा उग्र रुख अख्तियार करेगी। निवडणूक आयुक्त यांच्या माध्यमातून आताच निवडणूक होणार आहे, पण ते ऑक्टोबरमध्ये कधी होईल तोपर्यंत ते थांबावं आणि सर्वसाधारण सभा त्यावेळी निर्णय घेईल। म्हणून आयुक्तांना की ह्याला आमचा भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी विरोध आहे। एक आम्ही ह्या महानगरपालिकेचे विश्वस्त म्हणून आपल्याला एक विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। भविष्यात हा जर ब्रिजची निविदा तातडीनं आपण नामंजूर करावी आणि या शहरातील नागरिकांना जे आवश्यक कामं जी आहेत ते आवश्यक कामांना प्राधान्य द्यावं, अशा पद्धतीचे आयुक्त महोदयांना आम्ही विनंती केली है। जयवंत सुतार ने कहा कि जिस प्रकार सीसीटीवी कैमरे के प्रस्ताव में भाजपा के विरोध के बाद जनता के 100 करोड़ की बचत हुई, वैसे ही उन्हें विश्वास है कि आयुक्त अपने अभ्यासपूर्ण जांच कर उचित निर्णय लेंगे। जो नवी मुंबई शहरामध्ये CCTV कॅमेऱ्याचा जो विषय होता, आपण सर्वांनी त्याला प्राधान्य दिलात। आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आणि जवळजवळ त्याच्यातनं 100 ते 90 करोड महापालिकेचे त्या ठिकाणी वाचलेले आहेत। आयुक्त महोदय त्या निश्चित स्वरूपामध्ये पूर्णपणे अभ्यास करतील आणि निर्णय घेतील, कारण ज्यावेळी आम्ही पहिलं म्हणजे विश्वस्त म्हणून त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून नव्या मुंबईचा पैसा वाया जाऊ देणं नाही, हे आमचं कर्तव्य आहे। एखाद राजकीय पक्षाच्या नेत्याला खुश करण्यासाठी तुम्ही निवेदन मागा ती रद्द करावे, अशा पद्धतीने सांगितले। पूर्व महापौर सागर नाइक ने ठाणे महानगर पालिका का उदाहरण देते हुए कहा कि आज ठाणे की तरह नवी मुंबई महानगर पालिका की आर्थिक स्थिति को बिगाड़ने का काम चल रहा है। उन्होंने ठेकेदार पर मेहरबान मनपा आयुक्त पर निशाना साधते हुए कहा कि अगर उन्होंने काम रद्द नहीं किया तो भाजपा रस्ते पर उतरकर आंदोलन करेगी। गेल्या अनेक टायमापासून आपण बघतो ठाणे महापालिका अशाच प्रकारे उधळपट्टी करून तिथे 3000 करोडची देणी आहे आणि पालिकेत बॅलन्स फक्त 100 ते 150 कोटी आहे। या ठिकाणी भगत साहेबांनी वरती सांगितलं की कोस्टल रोड असेल, त्या ठिकाणी वाशी वगैरे अनेक रस्ते आहेत, पण तो निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो महापालिकेचा आहे, महासभेचा आहे आणि फायनान्शियल प्लॅनिंग करून ही नेहमीच आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आर्थिक प्लॅनिंग करून ही निर्णय घेत असते आणि या माध्यमातून जर तिकडे प्रॉपर ट्रॅफिकचं नियोजन केलं तर निश्चितपणे या ब्रिजची आता तरी आवश्यकता त्या ठिकाणी भासत नाही। इतर अनेक प्राधान्याच्या गोष्टी आहेत, टाटातून पाणी आणण्याच्या गोष्ट प्राधान्याने आहे, त्यामुळे जर अशा प्रकारे या गोष्टीवरती उधळपट्टी केली तर दुसऱ्या कामाला त्या ठिकाणी पैसा उरणार नाही आणि त्यासाठी जेव्हा ताण लागेल तेव्हा विहीर खोदायला त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी महापालिकेकडे शिल्लक असणार नाही। त्यामुळे आम्ही सांगितलं की या कामाची वर्कआउट द्यायची नाही, या ठिकाणी काम रद्द करावं, येणारी महापालिका त्या ठिकाणी निर्णय घेईल। सागर नाइक ने कहा कि एक ब्रिज से सिटी मोबिलिटी का प्रश्न हल नहीं होगा। उन्होंने कहा कि जिस प्रस्ताव में ज्यादा मलाई, उस काम को प्राथमिकता देने के कारण ही आज महानगर पालिका की भूमिका संदेह के घेरे में है। एका ब्रिजमुळे आपले सिटी मोबिलिटीचा प्रश्न हा सुटणार नाही। सिटी मोबिलिटीचा एक सर्वसमावेशक नवी मुंबईचा प्लॅन आम्ही त्या ठिकाणी आखला होता, पण त्या ठिकाणी कुठल्या ब्रिजला प्राधान्य द्यायचं हे त्या ठिकाणी ठरवलं होतं, पण या ठिकाणी कोरोनामुळे ही प्रशासकीय बॉडी आल्यामुळे ही निश्चितच तिकडे त्या ठिकाणी ठाण्यावरून की ज्या ब्रिजचा खर्च सर्वात जास्त असेल त्या गोष्टीला प्राधान्य त्या ठिकाणी द्यावं, जेणेकरून मलिदा ज्या ठिकाणी जास्त भेटू शकतो असा आमचा अंदाज त्या ठिकाणी आम्हाला शंका त्या ठिकाणी येते। त्यामुळे लोकांची सोय नाही तर ज्याचा टेंडर जास्त, ज्याचा टेंडरचा भाव, अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी मलिदा घेण्यासाठी हाती घेतलेलं आहे असं या ठिकाणी निदर्शन आहे। वहीं पूर्व विरोधी पक्ष नेता दर्शत भगत ने ठाणे के नेता को टारगेट करते हुए कहा कि पहले पानी की चोरी, फिर जमीन की चोरी और अब महानगर पालिका की तिजोरी के पैसों की चोरी चल रही है। उन्होंने कहा कि ठाणे के प्रेशर से आयुक्त प्रेशर कुकर की भूमिका अख्तियार कर रहे हैं। हा ठाण्यावरून जबरदस्त प्रेशर चालू आहे, जसं पाण्याची पलवापलवी, जमिनीची पलवापलवी, आता पैशाची पलवापलवी चालू झालेली आहे। हा नागरिकांसाठी पूल नाही आहे, नागरिकांच्या हितासाठी नाही आहे,
सगळे अहवाल, मग ट्रॅफिक अहवाल असेल, सगळं अहवाल हे ह्या ब्रिजच्या विरोधात आहे. मग कशासाठी हेतू काय, इंटेन्शन काय? म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही चांगले आहेत हो, तुम्ही प्रशासनाची बाजू मांडा, आम्ही समजू शकतो, परंतु प्रेशराईज करण्याचे त्या प्रेशर कुकरची तुम्ही बाजू कशाला मांडता, राजकीय बाजू कशाला मांडता? तर ह्या ठिकाणी आमचा या शहरामध्ये जो ब्रिज होतो आहे ते सगळे ब्रिज व्यवस्थित व्हायला पाहिजे. उद्या त्या ठिकाणी ठाणेकडे जायचं आहे, एअरपोर्टकडे जायचं आहे, मुंबईकडे जायचं आहे, सर्वकच ती मोबिलिटी यात विचार करून एक नियोजन. पण हा जो ब्रिज होतो हा निव्वळ पैशाची पलवापलवी आहे. इतना ही नहीं, उन्होंने कहा कि जब लोगों की डिमांड और ट्रैफिक डिपार्टमेंट की मांग ही नहीं तो फिर ये ब्रिज क्यों? महासभा है क्या, लोग है क्या, ग्राम सभा है क्या, महासभा है क्या, कुछ नहीं. और पूछो तो किसको तो पूछो. तो बस 2 महीना बाकी है, महासभा बैठ जाएगी, लोग तय करेंगे. और काम तो हो रहा है ना, जो अत्यावश्यक है, इमरजेंसी तो हो रहा है. ये कितना इमरजेंसी है? इमरजेंसी कुछ व्याख्या होती है ना, कोई डेफिनेशन होती है ना. लोगों की मांग है क्या? नहीं. ट्रैफिक की मांग है क्या? नहीं. तो किसी की भी मांग नहीं है तो क्यों, ये सवाल हो रहा है. वहीं इस ब्रिज को राष्ट्रवादी के विरोध पर उन्होंने चुटकी लेते हुए कहा कि इस विरोध के पीछे मंसूबे कुछ और हैं. एनसीपीने का विरोध केला असेल, एनसीपीने विरोध केला असेल की त्यांना त्या सत्तेतला भाग भेटला नसेल, त्याला जे काय पाहिजे असेल तर त्यांचा वेगळा विरोध आहे, आमचा विरोध नाही. तर ही गरज नाही, आज गरज नाही. गरज वाशी ते कोपर करण्यापर्यंत गरज आहे की नाही, त्या ब्रिजची गरज आहे. वाशीगाव ते घनसोली कोस्टल रोडची गरज आहे. वाशीगाव ते येणारेपर्यंत त्या कोस्टल रोडची गरज आहे. आणि यासाठी लागणारा पैसा जो केंद्र शासन, राज्य शासन, MMRD, MSRDC, PWD, महानगरपालिका, शिडको, एअरपोर्ट अथॉरिटी आणि सर्वांना द्यावा ना हो. आम्ही शक्यने काय त्याचा भूर्दंड करावा. या पैशाचं नियोजन व्यवस्थित व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी हा सिस्टम मंडळ या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे महापालिकेच्या पैशाच्या तिजोरीची चोरी ही थांबवणं हा या ठिकाणी खरा हेतू या ठिकाणी आहे. खैर अब देखना यही होगा कि भारतीय जनता पार्टी के इस विरोध के बाद मनपा आयुक्त अभिजीत बांगर क्या भूमिका अख्तियार करते हैं. ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower